जय राम कृष्ण हरी हरी जय जय राम कृष्ण हरी हरी जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी हरी जय राम कृष्ण हरी जय राम कृष्ण हरी जय 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 जय राम कृष्ण हरी हरे राम कृष्ण जय जय राम कृष्ण राम जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण राम जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण रूप पाहता लोचनी रूप पाहता लोचनी रूप पाहता लोचनी रूप पाहता लोचनी रूप रूप
सुकृताची जोडी म्हणून विठ्ठली आवडी सुकृताची जोडी म्हणून विठ्ठली आवडी भक्त सुकृताची जोडी म्हणून विठ्ठली आवडी तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा तो हा माधव बरवा सर्व सुखाचे आगर बापर कुमादेवीवर तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा सर्व सुखाचे आगर बापर कुमादेवीवर बापर सर्व सुखाचे आगर बापर कुमादेवीवर सर्व सुखाचे आगर बापर कुमादेवीवर हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा जय जय राम कृष्ण हरी जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण हरी जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी जय जय राम जय राम कृष्ण हरे जय राम कृष्ण हरे राम कृष्ण हरे जय राम जय राम जय राम आवाज आहे ना आवाज कानात येतोय डायरेक्ट आवाज विचार करा उठा उठी सारा विचार करावा सारा सार विचार करा उठा उठी सार विचार करावा उठे नाम धरा कंठी विठोबाचे कंठे विठोबाचे नामधरा कंठे विठोबाचे दयाच्या चिंतने निसेल संकट चिंतने निर्सेल संकट दयाच्या चिंतने निसेल संकट चिंतने निर्सेल संकट तराला दुर्घट भव सिंधू तराल दुर्गत भव सिंधू तराल दुर्गत भव सिंधू जन्मुनिया कुळी वाचे स्मरे राम या पुढे वाचे स्मरे राम जन्मुनिया कुळी वाचे स्मरे राम या कोळी वाचे स्मरे तरी हाची नेम अरणीशी दर्याचे निवारणे दर्याचे निवारणे दयाच्या चिंतने निसेल संकट चिंतने निर्सेल संकट चिंतने निसेल संकट दर्याच्या चिंतने निर्सेल संकट तराला दुर्घट भव सिंधू तराल दुर्घट भव सिंधू तराल दुर्घट भव सिंधू तू म्हणे कोटी पुळे ती पुनीत कोटी कोळी ते पुनित म्हणे कोटी पुळे ती पुनीत कोटी कोळी ते पुनित भावे गाता गीत विठोबाचे भावे गाता गीत विठोबाचे भावे गाता गीत विठोबाचे दयाच्या चिंतने निसेल संकट दयाच्या चिंतने निर्सेल संकट दयाच्या चिंतने निसेल संकट दयाच्या चिंतने निर्सेल संकट तराला दुर्घट भव सिंधू तराल दुर्घट भव सिंधू तराल दुर्घट भव सिंधू विठोबार कुमारी कुमार विठोबा
सारासार विचार करा उठ सारासार विचार करा उठ सारासार विचार करा उठा मुठी सारासार विचार करा उठा मुठी सारासार विचार करा उठ सारासार विचार करा उठ उठा मुठी हो सारासार विचार करा उठा मुठी सारासार विचार करा उठा मुठी नाम धरा करती विठोबाचे नाम धरा करती नाम धरा करती विठोबाचे दयाच्या चिंतने निरसेला सकाळी दयाच्या चिंतने निरसेला सकाळी तराल दुर्गट बब सिंधू बब सिंधू बब सिंधू
तराला दुर्गट बाबा हे बाबा बाबा रल हो बव सिंधु तेरा तेरा भव सिंधु दुर्गट दुर्गट दूर दुर्गट तरा तरा तरल दुर्गट भव सिंधु भव सिंधु भव सिंधु तरल मो रे सर्वांनी हाताने टाळी वाजवा. मुखाने विठ्ठल विठ्ठल म्हणा. विठ्ठल विठ्ठला विठ्ठल विठ्ठला विठ्ठल 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 विठ्ठला कुंडली कवरदार विठ्ठल पंढरीनाथ भगवान की जय माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय जगद्गुरु तुकाराम महाराज की जय विश्वगुरु सारा सार विचार करा उठा उठी नाम धरा कंठी विठोबाचे तयाच्या चिंतने निरसेल संकट तराल दुर्घाट भवसिंधू जन्मोनिया कुळी वाचे स्मरे राम धरी
वाची नेम अहर्निशी तयाच्या चिंतने निरसेल संकट तराल दुर्घट भवसिंधू तुका म्हणे कोटी कुळेती पुनीत भावे गाता गीत विठोबाचे तयाच्या चिंतने निरसेल संकट तराल दुर्घट भवसिंधू विठ्ठल 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 महायोग पीठे तटे भीमरत्यं वरं पुंडरीकाय दातुं मुनीन्द्रैः समागत्य तिष्ठन् तमानन्दकन्दं परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गं पाण्डुरङ्गाकरो प्रथम नमन पाण्डुरङ्गाकरो प्रथम नमन जिथे ज्ञान विज्ञान संजीव होते जिथे योग विद्येस सामर्थ्य येते जिथे मानवाला मिळे मोक्ष गाता तुझ्या पायरीशी सदा नम्र माथा नवे फुल अश्वत्थ वृक्षास आले जिथे गीत ओवी सवे वेद झाले तुझ्या शब्द शब्दात मिळे मोक्ष गाता तुझ्या पायरीशी सदा नम्र माथा तुझ्या मंदिरी आर्त जीवास तृप्ती तुझ्या दर्शने लोक स्वानंद घेती स्मृती धान्य झाल्या तुझे गीत गाता तुझ्या पायरीशी सदा नम्र माथा नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा निवृत्ती उद्धारा सोपान देवा निवृत्ती उद्धारा सोपान देवा निवृत्ती उद्धारा सोपान देवा मुक्ताबाई नमो त्रिभुवनी पवानी आदत्रय जननी देवाचे आदत्रय जननी देवाची
मारुततुल्य वेगम जितेंद्रियं बुद्धिमतं वरिष्ठं वातात्मजं नरयुद्धमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये कैलासरणा शिवचंद्रमौळी फणींद्रमाता मुकुटे जळाळी कारुण्य सिंधू भव दुःखहारी तुझ वीण शंभू मज कोण तरी. प्रस्तुत प्राप्त प्रसंगी कीर्तनरूपी सेवेकरता घेतलेला अभंग जो कैवल्याचा मूर्तिमंत पुतळा ज्ञानियांचा राजा भक्तीचा पाया वैराग्याचा कळस मोक्ष मार्गीचा सांगती अवघ्या जगाची आई माऊली ज्ञानाई समाधीचे राजे वारकऱ्यांचे मायबाप उदारता लिंता यांनी सर्वगुण संपन्न असणारे माऊली महाविष्णू ज्ञानोबराय वैराग्याचे जगद्गुरु तुकोबराय वैराग्याचे मूर्तिमंत पुतळे यांचा चार चरणाचा उत्कृष्ट असा अभंग या ठिकाणी आपण सेवेकरता घेतलेला आहे. आदि करून सर्व गावातून परिसरातून आळंदी क्षेत्रातून उपस्थित असलेले गायनाचार्य मृदुंगाचार्य टाळकरी माळकरी वारकरी माता भगिनी वर्ग पुरुष मंडळ जवळ बसलेले लांब बसलेले जागे असलेले झोपी चाललेले जेवून आलेले उपवाशी आलेले जे कीर्तनाला आले ते जे कधीच येत नाहीत ते जे येणाऱ्यालाही येऊ देत नाही ते जे आजच आले ते या सर्वांना मनापासून अभिवादन आणि सेवेला प्रारंभ. विठ्ठल 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 कीर्तन संपेपर्यंत 2 तास कीर्तन चालू राहणार आहे बरोबर की नाही. 2 तासामध्ये आपणा सर्वांना महत्त्वाच्या फक्त 2 गोष्टी मी सांगणार आहे. त्या 2 गोष्टींचं तुम्ही जर नियमाने पालन केलं की तुम्ही तुमच्या देहाचं सार्थक केलं म्हणून समजा. पहिली गोष्ट म्हणजे अशी आहे ज्यावेळी विठ्ठल विठ्ठल असं भजन चालू असेल गायनाचार्य गायन करत असतील सर्वांनी हातांना टाळी वाजवायची आणि मुखाने नाम घ्यायचं. आणि दुसरी गोष्ट म्हणजे अशी आपण बोलायचं नाही शेजारच्याला बोलू द्यायचं. बोला ना शेजारच्याला बोलू द्यायचं नाही. आपण कीर्तन संपेपर्यंत उठायचं नाही शेजारच्याला उठू द्यायचं. बोला ना उठू द्यायचं नाही. आपण झोपायचं नाही शेजारच्याला झोपू द्यायचं झोपू द्यायचं. आणि चष्म्यावाल्यांकडे लक्ष ठेवा त्या डोळ्या चष्म्याच्या आतून कधी डोळे जागतील सांगता येत नाही. विठ्ठल विठ्ठल तुमच्याकडे 2 कामं दिली हातानं टाळी मुखानं नाम एवढंच. 2 तास तुमच्याकडे काम हातानं टाळी वाजवली तरच कीर्तन टायमाला सुटणार नाही तर नक्कीच तांबडं फुटणार. विठ्ठल विठ्ठल चालू असलेला हा अखंड हरिनाम सप्ताहातील पहिल्याच दिवसाची सेवा. कारण अखंड हरिनाम सप्ताह म्हटलं की ज्याला कधीच खंड पडत नाही असा अखंड न खंडयती अखंड. संत महात्मे म्हणतात अखंड त्यालाच म्हणतात ज्याला कधीच खंड पडत नाही. पण हा असणारा असा अखंड हरिनाम सप्ताह आपण का करतो याचं कारणही सर्वांना माहिती असलं पाहिजे बरोबर की नाही. लहान मुलांवर चांगले संस्कार व्हावे हिंदू धर्माचं तत्वज्ञान तरुणांपर्यंत पोहोचावं सर्व जनतेनं एका आईच्या लेकरासारखं या धर्म मंडपाखाली यावं याचा आदर्श लहान मुलांनी घ्यावा. याचं नाव आहे अखंड हरिनाम सप्ताह. आणि असा सप्ताह आपण सर्वजण संपन्न करत आहोत. आणि आज पहिलाच दिवस आणि पहिल्याच दिवशी 7व्या दिवशी आणि काल्याच्या दिवशी कीर्तनकार बांधलेला असतो. बांधलेला म्हणजे दावेनी नव्हे बरं का अर्थाचा अनर्थ कराल. पहिल्या दिवशी नामपर अभंग शास्त्रानुसार सांगितला. 7व्या दिवशी मागणी देवाकडे मागावी लागते म्हणून मागणी पर अभंग घ्यावा लागतो. आणि शेवटच्या दिवशी काला म्हणजे गवळण घेतली जाते. असं आजचा पहिला दिवस आपण 2 तासामध्ये असं भगवान परमात्म्याचं नाम घेऊन आजचा नामपर अभंग सोडवणार आहोत. विठ्ठल विठ्ठल या अभंगामध्ये जगद्गुरु तुकोबराय आपणा सर्वांना उपदेश करतात नामाचं महात्म्य प्रतिपादन करतात
की तुम्ही जन्माला आलात या नरदेहात आलात, सार काय आहे असार काय आहे हे जाणून घ्या आणि त्या विठोबाचं नाम तुमच्या मुखामध्ये येऊ द्यात. नाम धरा कंठी विठोबाचे. भगवान परमात्म्याचं नाम कंठामध्ये धारण केल्याच्या नंतर काय होईल? आपल्यावरती आलेले जेवढे काही संकट असतील ते संकट सर्व काही तरुण जातील. तयाच्या चिंतने निरसेल संकट. आणि अवघड असणारा आणि दुर्घट असणारा हा संसार भवसिंधू आपण सहज तरुण जाऊ. संसार तरुण गेल्याच्या नंतर काय होईल तर तुकोबराय म्हणतात, तुम्ही ज्या जन्मामध्ये कुळामध्ये जन्माला आला आहात त्या कुळाचा देखील राम नामाने उद्धार होईल. जन्मनिया कुळी वाचे स्मरे राम. आणि हाच जर नेम तुम्ही जीवनामध्ये अखंड स्वरूपाचा केला तर तुमचा कुळ हे पवित्र आणि पावन होऊन जाईल. याच्याही पुढे जाऊन तुकोबाराय म्हणतात, एकाच कुळाचा उद्धार होणार नाही, कोटी कुळांचा उद्धार होऊन जाईल. तुका म्हणे कोटी कुळे ती पुनीत. कुळे पवित्र कधी होतील, पुनीत कधी होतील? बावे गाता गीत विठोबाचे. असा अभंगाचा सरळ सरळ भावार्थ. विठ्ठल 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 विठ्ठल. तुकोबराय या अभंगामध्ये सांगतात सारा सार. आता सार काय आहे असार काय आहे? सार म्हणजे भगवंताचं नाम आहे आणि असार काय आहे तर या जगाच्या पाठीवर जेवढ्या काही मायावी वस्तू आहेत त्या सर्व काही असार आहेत. ज्ञानोबराय म्हणतात, देखे सारासार विचारिता ते भ्रांती ते पाही असारता सार ते स्वभावता नित्य असे. आपण सर्वजण शेतकरी आहात. अगदी ज्ञानोबरायांच्या भाषेमध्ये जर एक दृष्टांत दिला तर ज्ञानोबराय म्हणतात की भूस बीज एकवट उपनिता राहे घनवट उडे ते फलकट जाणो आले किंवा कळो आले. ज्ञानोबराय म्हणतात, शेती करणारा जो शेतकरी आहे त्यानं शेतामध्ये पीक पेरलं की त्या पिकासोबत काही फलकट येतं, असार येतो. ज्यावेळी त्या पिकाची काढणी होते, कापणी होते आणि आता मशीन मध्ये घातल्याच्या नंतर बी बाजूला पडतं आणि फलकट बाजूला पडतं. आता मला सांगा, तुम्ही सर्वजण शेतकरी आहात, तुम्ही फलकट जमा करणार की बी जमा करणार? हो बोला ना. तुम्ही बोलल्याशिवाय कीर्तन संपणार नाही. बोला, तुम्ही फलकट जमा कराल की बी जमा कराल? सर्वजण बी जमा कराल. जे बी आहे ते सार आहे आणि जे फलकट आहे ते असार आहे. अगदी भगवान परमात्मा तुकोबराय म्हणतात, या जगाच्या पाठीवर जेवढं काही माया आहे ती सर्व काही असार आहे आणि एकमेव सार म्हणजे भगवंतच. फलकट तो संसार याचे सार भगवंता, याचे सार भगवंता. हे फलकट तो संसार याचे सार भगवंता, याचे सार भगवंता. हे फलकट तो संसार याचे सार भगवंता, याचे सार भगवंता, याचे सार भगवंता. हे फलकट तो संसार येते सार सार येते सार फलकट तो संसार येथ सार भगवंत. भगवंत आणि भगवंताचं नाम सार आहे का? आपण या जगाच्या पाठीवर एक विचार केला, लक्षात घ्या. एखाद्या लग्नामध्ये, एखादं लग्न असू द्यात, त्या लग्नामध्ये नवरदेवाचे मामा नवरीचे मामा असले तरीही चालतात आणि नसले तरीही, बोला, नसले तरीही
चालतात. एखाद्या लग्नामध्ये सुंदर जेवायला असलं तरीही चालतं, नसलं तरीही, बोला ना, नसलं तरीही चालतं. एखाद्या लग्नामध्ये नवरदेव असला तरीही चालतो आणि नसला तरीही, बोला ना, चालतं? नाही चालत? नाही चालत. एखाद्या लग्नामध्ये नवरदेव नसला तरी चालत. जसं लग्नामध्ये नवरदेव महत्वाचा आहे तसं जगामध्ये देव महत्वाचा आहे. म्हणून तुकोबाराय म्हणतात, नामधरा कंठी विठोबाचे. विठोबाचं नाम कंठामध्ये धारण करण्याकरता सांगतात. त्याचं कारण सांगितलं की भक्ताचं आणि देवाचं नातं असं आहे, देवासी आवडे भक्त समागम, त्यांचे सर्व काम करी अंगे. का? कारण ज्ञानोबराय म्हणतात, जशी गाय आणि वासरू एकमेकाशी अनन्य आहे, परी वत्साचे निवरसे, दुबते होय घरोदेसे, झाले पांडवाचे निमिसे, जगत उद्धरण. गाय आणि तिचं वासरू एकमेकाशी अनन्य आहे. चातक पक्षी आणि मेघ एकमेकाशी अनन्य आहे. जेव्हा मेघाचा एक थेंब चातक पक्षाच्या मुखामध्ये पडतो त्यावेळेस त्याला तृप्ती प्राप्त होते. ज्ञानोबराय म्हणतात, चातकाची एक नव्हे, मेघू पाणीयासी धावे, तेत चराचर आघवे, निवाले जवी. एवढंच नाही, सोपं जर सांगायचं म्हटलं तर ज्ञानोबराय तुकोबराय म्हणतात, आई आणि तिचं लेकरू एकमेकांशी अनन्य आहे. पहा, काकड्याच्या अभंगामध्ये एका सुंदर प्रमाण आलेला आहे. तुका म्हणे बाळ माता चुकली आवनी, न पवता जननी दुःख पावे विठ्ठले, न पवता जननी दुःख पावे विठ्ठले. लक्षात घ्या, आई आणि तिचं लेकरू त्यांचा जर विरह झाला तर त्या दोघांनाही एकमेकाशिवाय राहणं म्हणजे दुःख वाटत असतं. ते सहन करू शकत नाही. अगदी त्याप्रमाणे देव आणि भक्त एकमेकाशी एवढे अनन्य आहेत आणि भक्ताला देवाचं नाम एवढं आवडतं की जगातील जेवढ्या असार गोष्टी आहेत भक्त त्या टाकून देतात आणि फक्त सार सेवन करण्याचा प्रयत्न करतात. त्याचंच वर्णन तुकोबराय अभंगाच्या पहिल्या चरणात. सरासर विचार केरा उठाऊटी, सरसर विचार करा उठाऊटी, सारा करा
सार विचार करा उठा उठी, नाम धरा कंठी विठोबाचे. नाम कंठामध्ये असं धारण करा जे संत महात्म्यांनी धारण केलं. कंठामध्ये नाम धारण केल्याच्या नंतर जीवनाचा उद्धार तर आहेच, परंतु आपल्या कुळात पवित्र अशा कुळात जन्माला येणाऱ्या लेकरांचा देखील उद्धार होतो. संत महात्मे म्हणतात म्हणून तुम्ही नाम कंठामध्ये धारण करा. कारण त्या भगवान परमात्म्याच्या नामात खूप ताकद आहे. किती ताकद आहे. वी म्हणजे विधाता, ठ म्हणजे नीलकंठ आणि ल म्हणजे लक्ष्मी, लक्ष्मीकांत. आणि माऊली म्हटलं तर मा म्हणजे मानवता, उ म्हणजे उदारता आणि ली म्हणजे लीनता. एवढी नामात ताकद आहे. रामकृष्ण हरीचा जर आपण विचार केला तर त्याचा अर्थ संत महात्मे म्हणतात रामाचा आचार, कृष्णाचा विचार आणि हरीचा उच्चार म्हणजे रामकृष्ण हरी. म्हणून नाम घेतलं तर जीवनाचा उद्धार होतो. जे चोखोबाराय, जे नामदेवराय, तुकोबाराय, जनाई, मुक्ताई, मिराई, ज्यांनी मुखामध्ये भगवान परमात्म्याचं नाम घेतलं आणि स्वतःच्या जीवनाचा उद्धार तर केला, पण जगाच्या कल्याण संताच्या विभूती, देह कष्टविती परोपकारे, जगाचाही उद्धार करून दिला. एवढे संत महात्म्यांनी नामाविषयी उद्धार स्वतःच्या जीवनामध्ये केला. म्हणून ते आपल्याला उपदेश करतात की बाबांना तुम्ही देखील नाम कंठात धारण करा. का? कारण अगाये सावळ्या सगुणा, गुणनिधी नाम नारायणा, आमुची परिसावी विज्ञापना, सांभाळी दिना पलिया. त्या भगवान परमात्म्याचं नाम किती गोड आहे. एवढं गोड आहे. गोड तुझे रूप, गोड तुझे नाम, देई मज प्रेम सर्व काळ, अमृताहुनी गोड नाम तुझे देवा. किती गोड आहे. संत महात्म्यांनी वर्णन करावं. एक दृष्टांत देईल म्हणजे सिद्धांत तुमच्या लक्षात येईल. भगवंताच्या नामात ताकद किती आहे पहा. संत चोखोबाराय सतत भगवान परमात्म्याचं नामचिंतन, एवढं नामचिंतन की अहोरात्र घरामध्ये पत्नी लेकर बोलू लागले. ज्या देवाचं तुम्ही नामस्मरण करता, भक्ती करता, त्यांच्यावरती श्रद्धा ठेवता, त्या देवानं आपलं कुठं चांगलं केलंय? घरामध्ये अन्नाचा कण राहत नाही. सांगितलं हे बघ, प्रपंचाची चिंता करत बसलो तर अवघा आयुष्य असंच जाईल. म्हणून देवाचं नामस्मरण करून मी माझी भूक भागवतोय. पत्नीनं बोलावं, लेकरांनी बोलावं, परंतु चोखोबारायांनी वनामध्ये जावं आणि नामस्मरण करत बसावं, नामचिंतन करत बसावं. एक दिवस इंद्राकडून पाप घडलं. सर्व 33 कोटी देवांचा राजा इंद्र, त्याच्याकडून पाप घडलं. जे स्वर्गामध्ये 5 प्रकारचं अमृत होतं, त्या 5 प्रकारचं ही अमृत अशुद्ध झालं. इंद्र बेचैन झाला. आता हे 5 प्रकारचं अमृत शुद्ध करायचं कसं? 123 यज्ञ केले. किती यज्ञ केले? 123 यज्ञ केले, तरी देखील अमृत शुद्ध होत नाही. मग शेवटी 124वा शेवटचा यज्ञ स्वतःच्या मुलीशिवाय पूर्ण होत नाही. म्हणून जयंती नावाच्या मुलीचा विवाह केला आणि या मुलीच्या हातून शेवटचा 124वा यज्ञ पूर्ण केला. पण तरी देखील 5ही प्रकारचं अमृत शुद्ध झालं नाही. मग नारद महर्षी जवळ आले. सांगितलं, नारदा, 5 प्रकारचं अमृत अशुद्ध झालंय. स्वर्गातील सर्व देवगण आता मृत्युमुखी पडायला लागलेत. कारण स्वर्गात जगायचं म्हटलं तर अमृतच प्यावं लागतं. अमृत पिल्याशिवाय जगणं नाही, आणि अमृत नसेल तर मृत्यू आहे. मग नारदानं सांगितलं, एक काम करा, मंगळवेढा नावाचं गाव आहे. 7 द्वीपापैकी एक द्वीप आहे, जंबुया द्वीप. त्यामध्ये ते मंगळवेढा नावाचं गाव आहे. त्या मंगळवेढा गावामध्ये एक संत चोखोबाराय म्हणून एक व्यक्ती राहतात. त्या व्यक्तीकडे जा, त्यांच्या जवळ बसा आणि त्यांचं नामस्मरणाच्या जोरावर, त्या नामस्मरणाच्या आवाजानं
हे पाचही प्रकारचं अमृत शुद्ध होईल. ठीक आहे. इंद्र सर्व राजा देवांचा राजा गर्व खाली मृत्यू लोकामध्ये आला. चोकोबराय नेहमीप्रमाणे लिंबाच्या झाडाखाली भाषण करत बसलेले. तो इंद्र त्या लिंबाच्या झाडाच्या फांदीवरती बसला आणि बसल्याच्या नंतर हातामध्ये पाचही प्रकारचं त्या मडक्यामध्ये अमृत आहे आणि अमृत फडक्यानं बांधलेलं आहे. एक एक मडकं उघडण्यास सुरुवात झाली. 4 मडके उघडले. त्या अमृताचा जेवढा दुर्गंध येत होता 20 पटीने सुगंध येऊ लागला. किती? 20 पटीने सुगंध येऊ लागला. आता इंद्राला असं वाटलं 4 प्रकारचं अमृत शुद्ध झालंय, 5वंही झालं असेल म्हणून इंद्र लगेच निघून स्वर्गामध्ये गेले. देवगणांना सांगितलं घ्या हे अमृत. सर्वजण पिण्याकरता सुरुवात झाली. परंतु जे 5व्या क्रमांकाचं अमृत होतं ज्याचं झाकण उघडलेलं नव्हतं त्याचा दुर्गंध मात्र तसाच येऊ लागला. 4 प्रकारचं शुद्ध झालं पण जे 5व्या क्रमांकाचं होतं ते महत्वाचं होतं. तृष्णाम इति जायते पियुषः. ज्यानं तहान भागवली जात होती ते अमृत 5व्या क्रमांकाचं होतं. आता पुन्हा आपल्याला मृत्यू लोकामध्ये जावं लागेल. हे 5व्या क्रमांकाचं जे अमृत आहे ते शुद्ध करून आणावं लागेल. पुन्हा नारद महर्षींजवळ गेले. सांगितलं सर्व झालेली हकीकत नारद महर्षींना सांगितली. नारदाच्या डोळ्यात पाणी आलं. इंद्रा, अरे तुला लाज वाटायला हवी. इथे 124 यज्ञ केले. सामान्य यज्ञ नाही. एका यज्ञामध्ये जेवढा आपल्या ओढ्याला पाणी वाहतं का पाऊस पडल्याच्या नंतर तेवढा एका यज्ञामध्ये तूप ओतून एक यज्ञ केला तरी देखील हे 5 प्रकारचं अमृत शुद्ध झालं नाही. आणि 2 मिनिटाच्या रामकृष्ण हरीच्या भाषणानं तुझं 4ही प्रकारचं अमृत शुद्ध झालं. कमीत कमी त्या व्यक्तीला तू साष्टांग दंडवत प्रणिपात करून यायला हवा होता. नाही, चुकलं माझं. नारदा, चुकलं माझं. मी याबद्दल क्षमा मागतो. नारद महर्षी म्हणाले मला कशाला क्षमा मागता. जा आणि चोकोबरायांना क्षमा मागा आणि 5व्या क्रमांकाचं अमृत शुद्ध करून आणा. इंद्र पुन्हा आले. नेहमीप्रमाणे चोकोबराय आपल्या घराच्या समोर आपलं भजन करत बसलेले. रामकृष्ण हरी जय जय रामकृष्ण हरी. 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 रामकृष्ण जय जय रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी 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 जय जय रामकृष्ण हरी. नारद महर्षींनी सांगितल्याप्रमाणे इंद्र चोकोबरायांच्या जवळ आले आणि चोकोबरायांचे पाय धरले. चोकोबराय, चुकलं माझं. 5ही प्रकारचं अमृत शुद्ध झालं असतं. तुमच्या 2 मिनिटाच्या रामकृष्ण हरीच्या भजनानं माझं 5ही प्रकारचं अमृत शुद्ध झालं. पण माझ्याकडून चुकलं. तुमचं दर्शन घेतलं नाही. तुम्हाला साष्टांग प्रणिपात केला नाही. चोकोबरायांच्या जवळ आले. 5व्या क्रमांकाचं जे अमृत अशुद्ध होतं तेही शुद्ध होऊन गेलं. पण चुकीला माफी नाही. म्हणून त्या ठिकाणी चोकोबराय म्हणाले तुम्हाला जर वाटत असेल की स्वतःबद्दल गर्व किंवा भगवान परमात्म्याबद्दल गर्व असं मानू नका. तुम्ही देखील भगवान परमात्म्याचं नाम घ्या. तुमचा देखील उद्धार होईल. रामकृष्ण नामी सर्व दोष हर जड जीवा नारण हरी एक. जड जीवा
पाचही प्रकारचं स्वर्गातील अमृत शुद्ध होतं. ही ताकद नामामध्ये आहे. म्हणून तर तुकोबराय ज्ञानोबराय म्हणतात. ज्ञानोबराय तर खूप गोड प्रमाण देतात. राम कृष्ण नामे ही दोन्ही साजिरी. राम कृष्ण नामे ही दोन्ही साजिरी. रामकृष्ण नामे हे दोन्ही साजिरे. रामकृष्ण नामे हे दोन्ही साजिरे. हृदय मंदिरे स्मारकारे. हृदय मंदिरे स्मारकारे. आपले आपणा करा सोडवना. आपले 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 आपणा करा सोडवना. हृदय मंदिरे स्मारकारे. आपले आपणा आपले रामकृष्ण नामे ही दोन्ही साजिरी. हृदय मंदिरी स्मराकारे. आपुली आपण करा सोडवण. संसार बंधन तोडावेगी. मायबाप, जोपर्यंत आपण नाम कंठामध्ये धारण करत नाही तोपर्यंत आपल्याला भगवंताकडे काही मागण्याचा अधिकार नाही. का? जोपर्यंत नाम कंठात धारण होत नाही तोपर्यंत आपल्यावर आलेलं संकट भगवान परमात्मा निवारण करत नाही. संतांनी सांगितलं, हाके सरसी उडी गालोनिया स्तंभ फोडी. ऐसी कृपावंत कोण माझ्या विठाई वाचून. तुम्ही हाक मारल्याबरोबर भगवंत तुमच्या करता धावून येईल. पण अगोदर तुम्ही नामकंठात धारण करायला हवं. का? आलेलं संकट निवारण्याची ताकद भगवंतामध्ये आहे. कारण भक्ताकडून एक पटीनं जरी घेतलं तरी हजारो पटीनं देतो. ज्ञानोबराय म्हणतात, बाप उदार देव परिमितू याचक स्वेच्छा सदोदितू. असे सहस्रवरी देतू सर्वस्व आपुले. पण हे करण्याकरता आपल्या अगोदर आपल्याकडून घडलं काय पाहिजे तर नामधरा कंठी विठोबाचे. एकदा की कंठामध्ये नामधारण केलं की आलेलं संकट निवारण करता येतं. हम हरीच्या दासा काही सकाळी. हम हरीच्या दासा काही. हम हरीच्या दासा काही. हम हरीच्या
मागे पुढे देव उभा मागे देव उभा मागे पुढे आम्हा हरीच्या दासा भय नाही काही भय नाही त्रैलोकी देव उभा देव उभा मागे पुढे उगवी कोडे संकट पहा भगवान परमात्मा भक्ताच्या पाठीमागे उभा राहतो पण नामकंठ धरल्याच्या नंतर अगदी 7 वर्षाचे नामदेवराय किती 7 वर्षाचे पण मुखामध्ये भगवान परमात्माचं सतत नामचिंतन सतत विठ्ठल विठ्ठल भजनाचा नाद लागलेला छंद लागलेला अगदी 7 वर्षाचे पहा एवढं नामचिंतन परंतु ही परंपरा वडिलांपासून चालत आलेली ही परंपरा माझ्या वडिलाची मिरासी गा देवा तुझी चरण सेवा सदावया लक्षात घ्या ही परंपरा वडिलांपासूनची आणि मुखामध्ये कायम भगवंताचं नाम असं भगवंताचं नाम चालू होतं असं एक दिवस वडिलांनी सांगितलं नामा तुझ्याकडे एक जबाबदारी देतो काय म्हणता पिताश्री काय जबाबदारी आहे हे बघ मी बाजार हाटाला दुसऱ्या गावी चाललेलो आहे आणि तुला देवाला नैवेद्य खाऊ घालायचं दुसऱ्या दिवशी ठीक आहे बाबा मी नक्की ही जबाबदारी पार पाडेल आता असं म्हटल्याच्या नंतर त्या ठिकाणी दुसऱ्या दिवशी सकाळी लवकर नामदेवराय उठले आणि नैवेद्याचं ताट आईकडून घेतलं एका घडव्यामध्ये दूध घेतलं आणि दूध घेतल्याच्या नंतर निघाले नामदेवराय राहुळाकडे मंदिराकडे निघाले मंदिराच्या जवळ आले विचार केला देव जेवण करेल का देव नैवेद्य खाईल का ठीक आहे नैवेद्य जरी नाही खाल्ला तरी आपण दूध मात्र देवाला नक्कीच पिऊ घालू ठीक आहे देवाच्या मंदिरात आले गाभाऱ्यात आले आणि देवाला सांगितलं देवा हे पहा रोज येणारा कस्टमर म्हणजे माझे वडील होते तुम्हाला नैवेद्य घेऊन येत होते पण आज मी मुलगा आहे काही वाटून घेऊ नका देवा अगदी माझे वडील आहेत असं समजा आणि जेवण करून घ्या पण तरी सुद्धा देव भगवान परमात्मा जेवण करत नाही सांगितलं देवा मी आपणास खूप कळकळीनं विनंती करतो हो देवा मी मुलगा जरी असलो तरी माझ्या मुखामध्ये तुमच्याविषयी खूप प्रेम आहे खूप आपुलकी आहे आणि माझ्या मुखामध्ये तुमचं सतत भाषण चालू असतं देवा तुम्हाला जर भूक नसेल तर एक काम करा हे गडव्यात आणलेलं दूध पिऊन घ्या विनंती करतात नामदेवराय अगदी 7 वर्षाचे नामदेवराय पण आपल्या चिमुरड्या शब्दामध्ये देवाला विनंती करतात दूध पिया मरे गोविंद लाला गोपाल लाला गोविंद लाला देवा दूध प्या ना दूध काय जर्शा गाईचं नाही दूध काही म्हशीचं नाही दूध कशाचं आहे कपिला गाईचं दूध आहे काला बछडा कपिला गाई दूध दुबावन नामाजाई देवा कपिला गाईचं दूध आहे बर दूध काय पितळाच्या पातेल्यात आणलेलं नाही किंवा पितळाच्या गडव्यामध्ये आणलेलं नाही चांदीच्या गडव्यामध्ये आणलेलं नाही दूध आणलंय सोन्याच्या पात्रामध्ये दूध आणलेलं आहे सोने का घडवा दुधार भरियो पिय नारायण गे बरियो असं म्हटल्याच्या नंतर देखील देव येत नाही मग नामदेवराय खूप प्रेमळ शब्दामध्ये खूप आपुलकीच्या शब्दानं म्हणतात आगाये सावळ्या हे पांडुरंगा
विठ्ठला माया बापा येई गा तू माय बापा पंढरीच्या राया येई गा तू माय बापा पंढरीच्या राया कृष्ण विष्णू हरी गोविंद गोपाळा येई गा नरहरी पांडुरंगा केशव माधव गोविंद गोपाळा येई गा तो कृष्ण पांडुरंगा. तरी सुद्धा भगवान परमात्मा येत नाही. किती करुण शब्दामध्ये देवाला आवाज देतात तरी देखील येत नाही. मग सांगितलं देवा आता फक्त मी 3 म्हणेल, 3 म्हणेपर्यंत तुम्ही आलात तर ठीक आहे, नाहीतर मी माझा डोक्याचा अभिषेक रक्ताचा तुमच्या समोर या ठिकाणी करेल. असं म्हटल्या बरोबर देवा 1, देवा 2, देवा 3. प्रभुवन की मूरत दूध नहीं पीवत सिर पछाडत नामारवत. आपला मस्तिष्क देवाच्या चरणावरती आपटू लागले. रक्ताचा अभिषेक सुरू झाला. पटकन मूर्तीतून 2 हात बाहेर आले. अहो पाषाणाची मूर्ती होती. पाषाणाची मूर्ती थरथर कापली. देवाचे हातपाय लटलट कापू लागले. पटकन त्या मूर्तीतून 2 हात बाहेर आले. पटकन तो नैवेद्य घेतला आणि पटकन जेवण करण्यास सुरुवात झाली. सांगितलं नामा तुम्ही द्वारामध्ये जाऊन बसा, कोणी येतंय का पहा. देवाला सुद्धा भीती होती. पहा नामदेव महाराजांच्या गाथ्यामध्ये खूप सुंदर अभंग आहेत. देव म्हणे राम्या बैसावे द्वारात लवकरी जेवी तो पाहे आता जेवोनिया देव हाती दिदली वाटी. पहा हातामध्ये ताट देऊन टाकलं. नामदेवा आता घरी घेऊन जा. दुसऱ्या दिवशी वडील आले. वडिलांना सांगितलं देवा पिताश्री हे पहा देवानं माझ्या हातून जेवण केलं, नैवेद्याचं ताट ग्रहण केलं. कसं काय शक्य आहे? 12 वर्ष झाले मी देवाला नैवेद्य जीव घालतो, पण आतापर्यंत एकही दिवस देवानं नैवेद्य माझ्या हातचा खाल्ला नाही. आणि एक दिवस तुझ्याकडे जबाबदारी दिली तर तू खोटं बोलतोस. नाही बाबा पिताश्री मी अजिबात खोटं बोलत नाही, अगदी खरं सांगतोय. देव जेवण करत नव्हते, नैवेद्य ग्रहण करत नव्हते. मी माझं डोकं देवाच्या समोर आपटून दिलं. रक्ताचा अभिषेक सुरू झाला तेव्हा देवानं कुठं पटकन 2 हात पुढं केले आणि पटकन जेवण करून घेतलं. बाप रे नामा आजही तूच नैवेद्य घेऊन जायचा. मी खिडकीतून बघतो देव खरंच जेवतो की खोटं जेवतो. दामा शेट्टी खिडकीमध्ये उभे राहिले मंदिराच्या आणि नैवेद्य घेऊन नामदेवराय देवाच्या जवळ आले. सांगितलं देवा काल तुम्ही नैवेद्य ग्रहण केलं होतं, आज काही अडचण नाही, मला माहिती आहे तुम्ही नैवेद्य ग्रहण करता, आजही जेवण करून घ्या. ऐसी ग्लानी करिता विठ्ठल पावला नैवेद्य जविला नामयाचा. पटकन देवानं नैवेद्य ग्रहण करण्यास सुरुवात केली. दामा शेट्टी मंदिराच्या द्वारातून पुढे आले आणि देवाला सांगितलं देवा 12 वर्ष तुझ उपवासी मारिले आजी जेवविले नाम देवे. 12 वर्षापासून मी नैवेद्याचं ताट तुम्हाला आणतो, कधी भोजन केलं नाही, नैवेद्य ग्रहण केला नाही. 12 वर्ष तुम्हाला उपवासी मी ठेवलं, पण आज नामदेवानं जीव घातलं. तेव्हा देव म्हणतात नामदेवा आणि दामा शेट्टी एवढं एकच ऐका. देव म्हणे आता
अप्रिय गोष्टी जगापुढे मांडू नका. सगळीकडे ही जर बातमी पोहोचली तर लोक म्हणतील की हा देव भक्तांच्या हातून जेवण करतो, नैवेद्य ग्रहण करतो. सगळीकडे वार्ता बातमी पसरेल. माझ्या नावाचा बोबाटा करू नका. परंतु ही गोष्ट जर एखाद्या स्त्रीला सांगितली की ती पुन्हा गावभर फिरून येऊन पुन्हा त्या स्त्रीपाशी येते की मी तुला सांगते, हा तू दुसरी काही कोणाला सांगू नको. ही बातमी दामोदर आपल्या पत्नीला सांगितली. पूर्ण गावामध्ये चर्चा बोबाटा सुरू झाला. बातमी पसरली. नामदेवाच्या हातानं देव जेवला. नैवेद्य हातीचा मूर्ती जेवी. सामान्य आहे का? ही ताकद कशाची आहे? भक्ताच्या हातून देव जेवतो. ही ताकद नामचिंतनाची आहे माय बाप. नाम धरा कंठी विठोबाचे. एकदा की कंठामध्ये भगवंताचं नाम धरलं की तुकोबराय म्हणतात आलेलं संकट कसं जाईल सांगता येत नाही. दुसऱ्या चरणामध्ये तयाच्या चिंताने निरसेल संकट, तयाच्या चिंताने निरसेल संकट, तयाच्या चिंताने निरसेल संकट, तयाच्या चिंताने निरसेल संकट.
गायनाचार्यांसाठी टाळकऱ्यांसाठी मृदुंगाचार्याचं अगोदरच वाजवून घेतलं. बरं एकदा पुन्हा वाजवा. अशी सात संगत भेटायला, असे गायनाचार्य सप्त्या करता, मृदुंगाचार्य सप्त्या करता भेटायलाही आपलं खूप नशीब लागतं. कारण काही काही गावामध्ये आम्ही जातो ना, असं अजिबात भेटत नाही. आपण जर पुढं म्हटलं ना, पंढरीसी जाता सुख वाटे जीवा, मागचे एवढे हुशार असतात. मागचे म्हणतात परभणीसी जाता सुख वाटे जीवा. आपण म्हटलं मोगरा फुलला, मोगरा फुलला, मागचे काय म्हणतात मोकार फुगला, मोकार फुगला. म्हणून सात संगत एकदम छान आहे. विठ्ठल विठ्ठल विठ्ठला विठ्ठला विठ्ठला. पहा बरं, थोडस गुणगान गायला आवाज वाढला की नाही? काय वाटतं तुम्हाला? विठ्ठल विठ्ठल विठ्ठला विठ्ठला. हो, आपणही सर्वांनी एकदा बसलेल्या आपले सर्व माता भगिनी पुरुष मंडळ सर्वांनी वरती हात करायचे. केले? वरती हात करायचे ना, मुखाने नाम घ्यायचं, हाताने टाळी वाजवायची. असेच ठेवा. मी एक कप चहा घेऊन येते. विठोबा रखुमाई, रखुमाई, विठोबा 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 रखुमाई, विठोबा. आपण संतांच्या भूमीतली लेकरं आहोत. नाशिक जिल्ह्यामध्ये खूप मोठ्या महात्म्यानं समाधी घेतली. त्यांचं नाव आहे संत निवृत्तीनाथ. त्या महात्म्यांची पालखी या गावातून जाते, बरोबर की नाही? ते एकदा संत महात्म्यांचं भाषण घेऊ. सर्वांनी प्रेमाने हाताने राळी मुखाने नाम घ्यायचं. निवृत्ती राया माझ्या, निवृत्ती राया, निवृत्ती राया माझ्या, निवृत्ती राया, निवृत्ती राया माझ्या, निवृत्ती राया, हो निवृत्ती राया माझ्या, निवृत्ती राया, निवृत्ती राया माझ्या, दानोबा राया, निवृत्ती राया
निवृत्ती राजा कारण भषण केल्याच्या नंतर जळतील पापे जन्मांतरीचे. अनंत जन्माचं पाप नाहीस करण्याची ताकद नामामध्ये आहे. नाम घेतलं तर संकट तरुण जातं. आलेलं संकट निवारण भगवान परमात्मा करतो. एक दृष्टांत देईल म्हणजे सिद्धांत तुमच्या सर्वांच्या लगेच लक्षात येईल. पहा, शोभा महाराज कासार संत तुकोबरायांच्या गावामध्ये राहत होते आणि संत तुकोबरायांचं कीर्तन भषण प्रवचन असलं की शोभा महाराज कासार ऐकण्याकरता जायचे. भक्तीमध्ये एवढे तल्लीन झालेले शोभा महाराज कासार, त्यांची एक इच्छा होती, अपेक्षा होती की तुकोबरायांनी माझ्या घरी यावं, भोजन करावं, तुकोबरायांची सेवा, संतांची सेवा माझ्या हातून घडावी. माझ्या संसारामध्ये वंशाचा दिवा लागत नाही. कमीत कमी मी संतांचे चरण स्पर्श केल्याच्या नंतर ते संत माझ्या दरवाजाच्या उंबरठ्यापर्यंत आल्याच्या नंतर कमीत कमी माझ्या घराला संतांचं पुण्य लागेल. या हेतूने, ह्या अपेक्षेने तुकोबरायांना शोभा महाराज कासार घरी घेऊन आले आणि सांगितलं, महाराज आमच्या घरी तुम्ही आज रात्रभर थांबा. आता भजनाची व्यवस्था केलेली आहे. ठीक आहे. सुंदर प्रकारे शोभा महाराज कासार यांच्या पत्नीनं स्वयंपाक बनवला आणि बनवल्याच्या नंतर त्या ठिकाणी घोषणा करता तुकोबराय आणि शोभा महाराज कासार बसले. पहा, दोघेही जेवण झालं, सुंदर प्रकारे जेवण झालं आणि तुकोबराय म्हणाले, आता माझ्या विश्रांतीची वेळ झाली आहे. पहाटे मला उठायचंय. पहाटे उठून मला त्या ठिकाणी काकडा भषण करावं लागेल. ठीक आहे. विश्रांती घेण्याकरता तुकोबराय झोपले आणि झोपल्याच्या नंतर पहाटेची वेळ झाली. 3 वाजता आवाज दिला, माय ओ माय पाणी ठेवा, 4 वाजता मला काकडा सुरू करायचा आहे. असं ठीक आहे. 3 वाजता शोभा महाराज कासार यांच्या पत्नीनं गरम गरम पाणी चुलीवरती ठेवलं. 1 तास पाणी उकळते. पाण्यामधून वाफा निघू लागला. एवढं पाणी उकळलं, एवढं पाणी उकळलं, बादलीमध्ये ओतलं. ती स्त्री जरा कठीण होती. त्या स्त्रीने ठरवलं की आपण यांची परीक्षा पाहायला हवी. देवाची भक्ती करतात, मग देव यांच्यावरती आलेलं संकट निवारतील. ठीक आहे. असं मनामध्ये द्वेष निर्माण झाल्याच्या नंतर तुकोबराय स्नानघरात गेले. हातामध्ये बादली घेऊन आली आणि तुकोबराय दगडावरती बसलेले आहेत. हातामधली बादली घेतली. अहो, कपडे काढून बसलेले माझे जगद्गुरु तुकोबराय. तुकोबरायांच्या अंगावरती बादली ओतून दिली. पेटून उठला वनवासा, तिन्ही जगाला लागली आग, नसे निवारा, नसे आसरा, कुठे मी जाऊ सांगणा, विठ्ठला माय बापा, जळे माझी काया लागला वनवा. अंगावरती एकही फोड आला नाही. पाणी ओता क्षणी पांडुरंग परमात्म्याच्या मूर्तीवरती फोड येण्यास सुरुवात झाली. भगवंताने भक्ताच्या अंगावरती आलेलं संकट स्वतःवरती ओढून घेतलं. तुकोबरायांना काही झालं नाही. त्याचं कारण आहे तयाच्या चिंतने निरसेल संकट आणि तराला दुर्गट भवसिंधू. भवसिंधू म्हणजे संसार आहे. संसार तरुण जाण्याकरता आपण परमार्थ केला पाहिजे, हो की नाही? परमार्थ जर केला नाही तर आयुष्य जसं आलंय तसंच व्यतीत होणार आहे. मला सांगा, या कलियुगामध्ये आपल्या सर्वांना किती वर्षाचं आयुष्य प्राप्त झालंय? अल्पायुष्यमान भदे, आयुष्यमान भवे,
शतगणिले ते अर्धरात्र खाय मध्ये बालत्व पीडा रोग क्षय काय भजनासी उरले पहेगा. किती वर्षाचं आयुष्य प्राप्त झालं माता भगिनी पुरुष मंडळ? किती वर्षाचं बोला ना, आता सांगितलं ना त्यांनी. किती वर्षाचं? 100 बरोबर का? का 150? किती? 100 वर्षाचं सर्वांना प्राप्त झालं. मग आता 10 चरणाचा एक अभंग आहे. त्या 10 चरणाच्या अभंगामध्ये संत रामदास स्वामी व्यक्ती जन्माला आल्यापासून 100 वर्षाच्या आयुष्यामध्ये काय काय करतो याचं यथार्थ वर्णन केलं. विठ्ठल 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 संत रामदास स्वामी म्हणतात सावधान. हा शब्द ऐकलाय का? ऐकला? लग्नामध्ये मंगलाष्टिकेमध्ये ब्राह्मणाच्या मुखातून हा शब्द सर्वांकरता बाहेर पडतो. सावधान. ऐकलाय का माता भगिनी? झोपल्या की काय? जागेत ना? ब्राह्मणाच्या मुखातून ऐकलाय का हा शब्द? सावधान. ऐकला? संत रामदास स्वामी म्हणतात सावध व्हा. 100 वर्षाचं आयुष्य असंच चाललंय. 10 वर्ष बालपण 20 वर्ष तारुण्य अंगी भरला मदन मग तो कैसा सावधान. सावध सावधान वाचे वदा नारायण. सावध सावधान वाचे वदा नारायण. 10 वर्षामध्ये बालपण आहे, 20 वर्षामध्ये तारुण्य पण आहे. 10 वर्षाचं आयुष्य संपलं, 20 वर्षाचं आयुष्य संपलं. आता सुरू झालं 30 वर्षाचं. 30 वर्ष होती दारापुत्र मागे फिरती प्रपंच लागे पाठी मग तो कैसा परमार्थी. सावध सावधान वाचे वदा नारायण. सावध सावधान वाचे वदा नारायण. 30 वर्षामध्ये बायका लेकर घरातील नातेवाईक किंबहुना आई वडील या सर्वांचा विचार करावा लागतो. 30 वर्षाचं आयुष्य संपलं. आता चालू झालं 40 वर्षाचं आयुष्य. पहा 40 वर्षामध्ये तर विचारूच नका. डोळ्याला चष्मा लागतो. जवळ काय आहे लांब काय आहे काहीही दिसत नाही. ज्यांना चष्मे लागले त्यांना विचारून पहा. तुला थोडंसं लांबवरून विचारा तिथे काही नाव आहे का? काही सांगता येत नाही. 40 वर्षामध्ये वयाला 40 वय सुरू झालं की चष्मा लागतो. म्हणून जोपर्यंत चांगले डोळे आहेत तोपर्यंत चांगलं पाहून घ्या. पांडुरंग परमात्म्याचं मुख पाहून घ्या. 40 वर्ष झाली डोळा 40 आली डोळ्यास भुरळ पडली कैसे दूर आणि जवळी. सावध सावधान वाचे वदा नारायण. सावध सावधान वाचे वदा नारायण. 40 वर्षाचं आयुष्य संपलं. आता सुरू झालं 50 वर्षाचं. 50 वयामध्ये तर विचारूच नका. जे दात आहेत ना दात ते पडून जातात. काळे केस पांढरे व्हायला सुरुवात होते. 50 वर्ष होती हलती दातांच्या पंक्ती श्याम केस शुभ्र होती त्यासी म्हातारा म्हणती. सावध सावधान वाचे वदा नारायण. सावध सावधान वाचे वदा नारायण. मायबाप संपलं ना. 50 वर्षाचं आयुष्य समाप्त झालं. आता 60 मध्ये जर विचारूच नका. 60 वयामध्ये गंमत अशी होते. 60ची बुद्धी नाठी मग हाता आली काठी वस वस लागे पाठी त्यासी हसती कारटी. सावध सावधान वाचे वदा
म्हातारा म्हणून चिडवतात. 60 वयामध्ये गंमत अशी होते. आणि 70 मध्ये तर विचारूच नका. एकदा बसलं की उठता येत नाही, उठलं की चालता येत नाही. 70ची झाली रचना, बसल्याने उठवेना, उठल्याने चालवेना, मग तो झाला दैन्यवाना. सावध सावधान वाचे वदा नारायण, सावध सावधान वाचे वदा नारायण. 70 वर्षाचं आयुष्य संपलं माय. आता सुरू होतं 80 वयाचं. 80 वयामध्ये तर विचारूच नका. जसा पाण्यातला मासा बाहेर काढावा, पाण्यातला मासा जसा मृत्यू करता तळमळ तळमळ करतो, अगदी तसं हे शरीर मृत्यू करता तळमळ करत असतं. 4-20 मिळून 80. मला सांगा 4 आणि 20 मिळून किती होतात हो? 4 आणि 20 मिळून किती किती होतात? कसे 80 होतील हो? 4 आणि 20 24 होतात, बरोबर की नाही? मग संत महात्मे असं का म्हणतात? 4-20 मिळून 80. कसं म्हणत असतील? 4 आणि 20 मिळून तर 24 होतात. गुणाकार करा बरे. 20 चौक संतांचा गुणाकार आहे. 4-20 मिळून 80, मग तो झाला अपयशी. पाण्याविना मछली जैसी, तैसा जीव कासवीसी. सावध सावधान वाचे वदा नारायण, सावध सावधान वाचे वदा नारायण. संपलं मायबाप. 80 वय संपलं. सुरू झालं 90 मध्ये तर विचारूच नका. घरातील बायका लेकरं सर्व काही म्हणतात आमच्याशी संबंध तोडून टाका, तुम्ही मृत्यूशी गाठ घ्या. कोण म्हणतात? ज्यांना आपण माझे माझे म्हणत असतो ना, घरातील व्यक्ती आपल्याशी असं बोलतात का? शेवटच्या क्षणाला तेही कंटाळलेले असतात. सर्व काही जागेवरती झोपणं, जेव घालणं, बसणं, सर्व काही गोष्टी एका जागेवरती झालेले असतात. 90 या वयामध्ये. कारण संत रोहिदास महाराज म्हणतात, तू म्हणशील बायका पोर, हे तुझ्या मागचे चोर. मेल्यावरती खापर फोडतील तुझ्याच डोक्यावर. तू म्हणशील पैसा अडका, हा इथेच राहील सडका. मेल्यावरती आपुले घर गावाच्या बाहेर. मायबाप सोबत काही येत नाही. 90 वयामध्ये गंमत अशी होते. संत रामदास स्वामी म्हणतात, मग 90 पूर्ण झाले, श्रीपुत्र म्हणे प्रसिद्ध. आता तोडा संबंध, आता तोडा संबंध. सावध सावधान वाचे वदा नारायण, सावध सावधान वाचे वदा नारायण. 90 वय पूर्ण झालं. 90 वयापर्यंत आपल्याकडून काही परमार्थ घडलाय का? घडलाय का? बसलेले सज्जन श्रोते मायबाप, आपल्याकडून परमार्थ घडला? 90 वयामध्ये घडला नाही. आता शेवटच्या क्षणाला काय होणार आहे? संत रामदास स्वामी म्हणतात, 1 शतक पूर्ण झाला, आला तैसा वाया गेला. रामदास स्वामी म्हणे, योगी सावध झाला. सावध सावधान वाचे वदा नारायण, सावध सावधान वाचे वदा नारायण. पहा, आलेलं आयुष्य जसं प्रपंचामध्ये संसारामध्ये आलोत तसेच निघून गेलो, मातीत गेलो. शरीराची होय माती, अंती साशी मसनवटी. म्हणून संत महात्मे म्हणतात, आलेला देह असाच वाया जाण्यापेक्षा तुम्ही काय करा, तर त्या भगवान परमात्म्याचं नाम कंठात धारण करा.
जेणेकरून तुमच्या कुळाचा तर उद्धार होईल, पण तुमचे कुळ देखील पावन आणि पुनीत होतील. शेवटच्या चरणात सांगतात, तुका म्हणे कोटी कुळे ते पुनीत, 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 हो तुका म्हणे कोटी कुळे ते पुनीत, भावे गाता गीत विठोबाची, तुका म्हणे कोटी कुळे ते पुनीत, भावे गाता गीत विठोबाची, भावे गाता, भावे गाता गीत विठोबाचे, हो याच्या चिंतने तर गेला दोषी, याच्या चिंतने गिरसला संकट, तुका म्हणे कोटी कुळे ते पुनीत, भावे गाता गीत विठोबाचे, भावे गाता गीत विठोबाचे, याच्या चिंतने गिरसला संकट, याच्या चिंतने गिरसला दुर्घट भवसिंधू
जन्मोनिया कुळी वाचे स्मरे राम तरी हाची नेम अहरणीशी तुका म्हणे कोटी कुळे ती पुनीत भावे गात गीत विठोबाचे कुळामध्ये असा एखादा तरी पुत्र किंवा कन्या जन्माला यावी की तिने कुळाचा उद्धार करून घ्यावा का जसे जनाई असेल मुक्ताई असेल मीराई असेल राजे छत्रपती शिवाजी महाराज असतील की ज्यांनी ज्यांच्या कुळाचा पूर्णपणे उद्धार करून घेतला का उद्धार करणारी लेकरं जर सात्विक कुळामध्ये यावी आपल्याला असं वाटतं यावी पण आपल्या घरी नाही मग शेजाऱ्याच्या घरी राजे छत्रपती यावे पण आपल्या घरी नाही शेजाऱ्याच्या घरी का का असं वाटतं त्यांचे आचार विचार जर आज संस्कार आपल्या लेकरांवरती जर दिले तर आपले लेकरं चांगले आचारा विचाराने चांगले निघतील कारण आजचं कलियुग असं आहे या कलियुगामध्ये प्रेम माया अजिबात राहिलेली नाही आणि जेवढे तुम्ही संस्कार चांगले द्याल लेकराला तेवढी लेकरं चांगली घडणार आहेत कारण आपण ज्या पवित्र देशामध्ये पवित्र ते कुळ पावन तो देश जेथे हरीचे दास जन्म घेती त्यातले त्यात आपण पवित्र पावन पुनीत झालेल्या महाराष्ट्रामध्ये जन्माला आलो आहोत जी संतांची भूमी सांगून जाईल मी तुम्हाला माणसानं माणसाशी जीवन बनवा धष्टपुष्ट शास्त्र सांगतं संतांच्या ताटातलं खाल्लं पाहिजे उष्ट पाण्यात गाथा बुडाला तुकोबरांना किती सोसावे लागले कष्ट या परमार्थामध्ये कधीच लागत नाही जात पात काष्ट कारण या राज्याचं नावच आहे महाराष्ट्र अशा महाराष्ट्रातली आपण लेकरं आहोत अशा महाराष्ट्रातली आपण लेकरं आहोत आपल्या लेकरावरती संस्कारही तसेच घडली पाहिजे कारण 33 कोटी देवांची 33 कोटी मंदिर आहेत पण ज्याचं एकही मंदिर नसताना ज्यानं सर्वांच्या हृदयामध्ये मंदिर केलं त्याचं नाव छत्रपती शिवाजी महाराज बोला छत्रपती शिवाजी महाराज की छत्रपती संभाजी महाराज की हर हर वंदे मातरम. अशा भूमीतली आपण लेकरं आहोत ज्या भूमीमध्ये संतांचं वास्तव्य होऊन गेलं संत निवृत्तीनाथांचं वास्तव्य या परिसरामध्ये होऊन गेलेलं आहे अशा भूमीतले आपण लेकरं आहोत मग आपल्या लेकरावरतीही तसेच संस्कार घडले पाहिजे हरिपाठ म्हणा ज्ञानेश्वरी गाथा कारण तरुण बांधवांना एक विनंती आहे जवान आहे तरुण काळ पाहतोय वरून काळानुसार सर्वांना जायचे मरून शेजारी रडतीन वरून वरून तुला टाकत्यान पुरून माणसाचा जन्म नाही पुन्हा फिरून घे परमार्थ करून कारण हा देह पुन्हा नाही एकदा की मातीत गेला की विषय संपला मायबर 2 दिवस माणसं रडतात तिसऱ्या दिवशी कोणीही रडत नाही जोपर्यंत देह आहे तोपर्यंत परमार्थ करून घ्या कारण तरुण बांधवांना एक विनंती आहे ज्यावेळी आम्ही गाडी घेऊन आतमध्ये आलो त्यावेळी रस्त्याला एवढे तरुण बांधव होते जर ते कीर्तनाला येऊन त्यांनी कीर्तन श्रवण केली तर का पिढी सुधारणार नाही गरज आहे माता माऊल्यांना पुरुष मंडळी तुम्हाला सर्वांना विनंती आहे उद्यापासून आपली लेकरं मंडपामध्ये दिसली पाहिजे बाहेर हिंडण्यामध्ये संस्कार लागणार आहेत या धर्म मंडपाखाली सर्वांना मी महत्वाचा एक संदेश देऊन जाईल 3 वाक्याचं जर अवलंबन आपल्या लेकरांवरती केला तर तुमचे लेकरं तुम्हाला छत्रपती घडल्याशिवाय राहणार नाही ऐका मी माझ्या आई वडिलांवर कधीच नाही रुसणार दारू पिण्यासाठी ढाब्यावर नाही दिसणार मनोरंजनासाठी पत्त्याचा डाव नाही पिसणार एक दिवस तुम्ही आणि तुम्हीच या महाराष्ट्राचे छत्रपती शिवाजी असणार हे 3 वाक्य जर तुमच्या लेकरांनी या धर्म मंडपाखाली जर लक्षामध्ये घेतली तर तुमची लेकरं सुधारल्याशिवाय राहणार नाही कलियुगाचं वारं फार वाईट आहे कलियुगामध्ये काय होईल सांगता येणार नाही संतांनी सांगितलंय वारं फिरण्या अगोदर तुम्ही सावध व्हा आणि लेकरांना योग्य ते संस्कार लावा नाहीतर पोराचं वय झालंय 8 पोरग वरातीत नसतंय ताट त्याला शिकवा हरिपाठ नाहीतर म्हातारपणी लागल तुमची वाट लागून गेली नसेल वाट त्याला शिकवा तुकोबाचा नाट पाहू द्या देवळाची पाठ तीर्थ घडतील 360
हे तुमच्याकडून घडलं पाहिजे, अपेक्षा तुमच्याकडून आहे. आपण सप्ताह करतो, कशा करता करतो? फक्त नामस्मरण व्हावं याच्या करता का? नामस्मरण व्हावं आणि त्यातले त्यात आपल्या लेकरांवरती चांगले संस्कार व्हावे. ज्ञानोबा तुकोबा कोण होते? त्यांनी गाथे निर्माण केले. कशा करता केले? हे लेकरांच्या जीवनामध्ये आदर्श आणून आपल्याला स्वतःला द्यायचं आहे. आपली लेकरं जग घडवणार नाही, आपली लेकरं आपल्याला घडवावी लागतील. तेव्हा ते कुठे छत्रपती शिवाजी महाराज होतील, संभाजी महाराज होतील. म्हणून आपल्या लेकरांवरती चांगले संस्कार करा आणि आपल्या स्वतःमध्ये माणुसकी बाळगायला शिका. आपण म्हणतो आमच्याकडे पाऊस पडत नाही, पाऊस पडत नाही. अहो त्याचं कारण आहे. पाऊस का पडत नाही? गळ्यामध्ये माळ आवडत नाही, कपाळाला गंध आवडत नाही, सप्त्यात वर्गणी आवडत नाही, शाळेत अभ्यास आवडत नाही, घरात गाथा आवडत नाही, गोठ्यात गाय आवडत नाही, पोटात मुलगी आवडत नाही, घरात आई बाप आवडत नाही, म्हणून पाऊस पडत नाही. विशेष कारण आहे. हे आपल्याला कळत नाही. आपण फक्त म्हणतो शेतीला पाणी नाही, पाऊस पडत नाही. कारण आहे त्याचं. आपण म्हणतो आपल्या धान्याला भाव भेटत नाही, आपण म्हणतो आपल्या दुधाला भाव भेटत नाही. पूर्वी कृष्णाच्या युगामध्ये दुधाला किती भाव होता, तुपाला किती भाव होता, लोण्याला किती भाव होता. आता का नाही? त्याचं कारण आहे. आपण ज्यावेळी शेतीमध्ये पीक घेतो त्यावेळी आपल्या मुखातून नाम चिंतन येत नाही, नामस्मरण येत नाही. आपली गंमत अशी होते, 2-4 बाया शेतामध्ये खुरपणी करता असतात. कशा करता असतात? शेतामध्ये काम करण्याकरता. ते एवढ्या गप्पा छान मारतात, सर्व गावाचा मसाला एक खटी एका खलबत्त्यामध्ये असा कुटतात आणि तेच संस्कार त्या शेतीमध्ये त्या बियांवरती होतात. आणि एकदा की ते संस्कार झाले, बी वरती आलं आणि विकायला नेलं की त्याला भाव भेटत. अगदी दुधाचंही तसंच आहे. सांगायचं काही आगळं वेगळं नाही. आपल्यामध्ये अगोदर प्रगती करून घ्या. आपल्या जीवनामध्ये माणुसकी बाळगायला शिका. कारण संत महात्मे म्हणतात, ये दुनिया एक बुलजन है, कई धोका कई ठोकर, कोई हंस हंस के जीता है, कोई जीता है रो रो कर, मुश्किलों में संभल जाए उसे इंसान कहते हैं, पराया दर्द को अपनाए उसे इंसान कहते हैं. म्हणून माणुसकी बाळगायला शिका. श्रीभ्रूण हत्या कमी करा. मुलीला जगू द्या मुलाच्या समान आणि वाचवा मुलीचा प्राण. मुलगीच आहे या भारतीय संस्कृतीची शान, कारण मुलीच्याच पोटी जन्माला येतात श्रीकृष्ण भगवान. म्हणून श्रीभ्रूण हत्या कमी करा, मुलीला जन्माला येऊ द्या. आजच्या युगामध्ये 100 मुलांच्या मागे फक्त 50 मुली, म्हणजे 50% मुलींची संख्या कमी झालेली आहे. म्हणून मुलीला जन्माला येऊ द्या. श्रीभ्रूण हत्या बंद करा. जीवनामध्ये माणुसकी बाळगा. या देशावरती प्रेम करा असं म्हणेल मी, परंतु अगोदर आपल्या बांधवामध्ये प्रेम करायला शिका. हिंसक वृत्तीने जगू नका. या देहासोबत काही येणार नाही. जेवढे कमवाल पैसा तेवढं सगळं इथेच सोडून जाणार आहात. फक्त सोबत येणार आहे तुम्ही केलेले संस्कार आणि तुम्ही केलेले आचार विचार. लोक फक्त एकच शब्द म्हणण्याकरता माणसाचं आयुष्य व्यतीत होतं. तो व्यक्ती चांगला होता पण लवकर गेला. हे वाक्य ऐकण्याकरता अगोदर मरावं लागतं, तेव्हा हे वाक्य ऐकायला मिळतं. म्हणून जगताना चांगले जगा, माणुसकी बाळगा. कारण तुकोबारायांनी आपल्याला सार सांगितला आणि तो सार म्हणजे भगवंत. आणि तो भगवंत एकच सांगतो की तुम्ही तुमच्या जीवनामध्ये नाम घेतलं की तुमच्या जीवनाचा सार झाला. म्हणून तुकोबाराय म्हणतात, सारा सारा विचार करा उठाउठी, नाम धरा कंठी विठोबाचे. म्हणून हा अखंड हरिनाम सप्ताह सर्व आयोजक नियोजक सर्वांना मनापासून धन्यवाद देते. मृदुंगाचार्य असतील, खूप उत्कृष्ट अशी कीर्तनाकरता साथ दिली, त्याबद्दल त्यांना मनापासून कोटी कोटी धन्यवाद. गायनाचार्य असतील, टाळकरी वृंद असतील, सोबदार
चोपदार काका असतील, तसेच विनेकरी बाबा असतील व ज्यांचं यूट्यूब चॅनल आहे गजर माऊलीचा, यांनाही मनापासून कोटी कोटी धन्यवाद. तसेच पुरुष मंडळ असतील, महिला मंडळ असेल, सर्वांनी प्रेमाने भाषण केलं त्याबद्दल तुम्हालाही मनापासून कोटी कोटी धन्यवाद. माईक सिस्टीमवाले दादा असतील, अतिशय उत्कृष्ट अशी माईक सिस्टीम दिली त्याबद्दल त्यांनाही मनापासून कोटी कोटी धन्यवाद. व ज्यांनी माझ्यापर्यंत सेवा पोचवण्याचा तुमचा आणि माझ्या दर्शनाचा योग आणून दिला असे असणारे प्रकाश महाराज आढाव यांना देखील मी मनापासून कोटी कोटी धन्यवाद देते. व तसेच सर्व आढाव परिवार, कुरे परिवार, गावातील सर्वच आपतिष्ट मंडळी, आता सर्वांची नावं घेणं काही शक्य नाही, आपली वेळ होत आली आहे, म्हणून सर्वांना मनापासून कोटी कोटी धन्यवाद देते आणि याच ठिकाणी सेवेला पूर्णविराम देते. या सप्ताहाची अशीच उत्तर प्रगती वाढो. फक्त आता महिला मंडळ आणि पुरुष मंडळ उद्यापासून येताना आपली लेकरं सोबत आणायची. काय करायची? लेकरं घरी ठेवायची आणि तुम्ही यायचं नाही, बरं का. सर्वांना एवढी मनापासून विनंती आहे, कारण लेकरावर संस्कार घडणं महत्त्वाचं आहे, म्हणून लेकरं सुद्धा सोबत आणणार की नाही? माता भगिनी आणणार ना? सार्थक झालं कीर्तनच. ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली तुकाराम, ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली, विठ्ठल जय जय विठ्ठल, विठ्ठल जय जय विठ्ठल. बोलिले पुढे वेडेवा पुढे